नमस्कार, मी उर्मिला कुडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा हे 4 जे ब्लाऊज आहे ते आज आपल्याला कट करायचे आहे. तर बघा मी घरातलं काम आवरून झाल्याच्यानंतर हे ब्लाऊज मी कट करायला घेतले होते आणि हे मी सोबतच कट करणार आहे 4ही ब्लाऊज. तर बघा एक वर एक असे मी अस्तर ठेवून घेतलेले आहे या पद्धतीने. तर बघा या तुम्ही बरेच कस्टमरचे 5-6 ब्लाऊज असले तर तुम्ही एकदम सोबतसुद्धा कट करून घेऊ शकता, कारण आपला वेळ पण वाचतो आणि सोबत पण आपले कट करून होते. तर बघा मी 4ही सोबतच एकावर एक असे सारखे ठेवले आणि याला पिना पॅक करून घेतला आणि त्याचं पॅटर्न आहे ते पॅटर्न आपल्याला घ्यायचं आहे आणि ते आपल्याला हे पद्धतीने पाठीमागचा भाग आहे तो या बंद बाजूकून ठेवायचा आहे आणि खडूनी मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा मी बरेच वेळेस तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की एका कस्टमरचे ब्लाऊज असले तर तुम्ही या पद्धतीने पण कट करून घेऊ शकता, म्हणजे कसं आपला वेळ वाचतो आणि एकासोबत आपले पूर्ण ब्लाऊज कट पण करून होते. कट केले की आपल्याला बाजूबाजूला ब्लाऊज पीसाच्या कापडवर कट करून घ्यायचे असते, कारण सोबत ब्लाऊज पीसवर आपण कट करू शकत नाही त्याच्यामुळं, कारण कमी जास्त राहतं ते कापड ब्लाऊजमधलं, त्याच्यामुळं आपल्याला हे पॅटर्न बाजूबाजूला करून घ्यायचे आणि मगच आपल्याला ब्लाऊज पीसावरती कट करायचे असते. तर बघा व्यवस्थित आता हे खडूनी मार्किंग करून घेऊया. तर बघा या पद्धतीने मी असे खडूनी मार्किंग करून घेतले ना, आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे. तर बघा हे ब्लाऊज आता मी आज कट करायला घेतलेले आहे. तर बघू आज आपल्याला आता हे कट करून किती शिवून होते. तर बघा हे 4 मी व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आता कट करून झाल्याच्यानंतर आता आपल्याला हे शिवायला घेणार आहोत. तर बघा आता आपण हे गोल्डन कलरचं आहे हे मी शिवायला घेतलेलं आहे. तर बघा बराच टाईम झाला होता, कारण मी घरातलं काम आवरून झाल्याच्यानंतर हे कट करायला घेतले होते आणि त्याच्यानंतर मी असं एवढं ब्लाऊज हे रेडी करून घेतलं ना, आता याची मी फिटिंग करून घेते आणि दुसरं पण ब्लाऊज शिवून घेणार आहे. तर बघा आज किती ब्लाऊज होत्या, कारण आपण हे 4 कट करून घेतलेले आहे आणि नंतर आता हे शिवून घेणार आहोत पूर्ण ब्लाऊज. तर बघा या पद्धतीने अशी व्यवस्थित आता हे अस्तर ब्लाऊज पीसाला कट करून म्हणजे जोडून घेतलेले आहे व्यवस्थित आणि आता हे पूर्ण ब्लाऊज आपण फिटिंग करणार आहोत. तर बघा एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे त्याच्यामुळे हे मी सोबतच असे कट करून घेतलेले आहे. तर बघा कस्टमर कसे वाढवायचे असते तर व्यवस्थित आपली फिनिशिंग महत्त्वाची आहे. फिनिशिंग चांगली आली तर ब्लाऊज आपलेवाले म्हणजे कस्टमरला पण चांगले बसले तर किती जरी लांबून कस्टमर असलं तर आपल्याकडं ब्लाऊज शिवायला येत असतं. महत्त्वाची आपली फिनिशिंग व्यवस्थित पाहिजे. तर बघा व्यवस्थित आपली फिनिशिंग आलेली आहे, एकदम छान असं ब्लाऊज आपलं हे रेडी झालेलं आहे आणि याला आता आपल्याला नॉट वगैरे पण बनवून घ्यायची. तर बघा ही अशी लेवल आपल्याली जी मोंढ्यातली आहे ती बाईची आपली लेवल एकदम समोर आलेली आहे. तर बघा याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे की ब्लाऊज फिटिंग कशी करायची, कारण ही समोरासमोर याचीवाली फिटिंग आली पाहिजे आणि मोंढ्यातला म्हणजे भाग कसा घ्यायचा तो पण सांगितलेला आहे, कसा जोडायचा आणि आपल्याला ब्लाऊज पीस कसे कट करायचे हे पण मी सांगितलेलं आहे ब्लाऊजवरून माप घेऊन. तर एकदम सोपी पद्धतीने सांगत असते मी तुम्हाला की तुम्हाला समजेल या पद्धतीने. तर बघा या पद्धतीने तुम्ही ब्लाऊजला फिनिशिंग दिली तर कस्टमर पण आपले असे वाढते, कारण कस्टमर कसं असतं चांगलं ब्लाऊज आलं तर कुठून जरी म्हटलं एकमेकीला विचारित असते तुम्ही ब्लाऊज कुठं शिवलं. तर बघा त्याच्यानंतर ते पण ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर हे व्हाईट कलरचे याला मी अस्तर लावून घेतलेलं आहे. हे साधा आहे ब्लाऊज पण एकदम पातळ असते, त्याच्यामुळे कस्टमर म्हटलं याला तुम्ही अस्तर लावा. तर बघा अस्तर लावून एकदम छान अशी फिनिशिंग आलेली आहे ह्या ब्लाऊजला आणि हुक वगैरे पण मी लगेच लावून घेतलेले आहे. तर बघा बराच वेळ झाला होता म्हणजे संध्याकाळी आणि त्याच्यानंतर मी दुसरं ब्लाऊज एक कस्टमरचं आलं होतं त्याच्यामुळे मी ते कट केलं आणि ते हे झाल्याच्यानंतर मी रात्रीचं 11-12 वाजेपर्यंत ते ब्लाऊज शिवून घेतले. हे ब्लाऊज दोन्ही झाल्याच्यानंतर तर बघा हे दोन्ही ब्लाऊज आपले असे रेडी झाले होते आणि त्याच्यानंतर जे एका कस्टमरचं ब्लाऊज होतं ते अर्जंटमध्ये मी शिवून घेतलं, कारण तिला आधीच आणून दिले होते पण तिला अर्जंट लागत होतं. तिनं मला आधी सांगितलंच नव्हतं कसं शिवायचं वगैरे, त्याच्यामध्ये तसंच राहिलं होतं. त्याच्यानंतर मी हे संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर हा मी रात्री शिवून घेतला होता 4 टक्स या पद्धतीने आणि सेम असंच एक ब्लाऊज आहे अजून, फक्त त्याचा कलर चेंज आहे, कारण दोघी मायलेकीची ब्लाऊज होती मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे बहुतेक ह्याच्यावरच्या साड्या. तर बघा तिला नंतर सांगितल्याचा मटका गळा घ्या, फुलबाई घ्या. तर बघा मी दंडाला अशी टीप मारलेली आहे, कारण एका दंडाला जॉईंट आलेला आहे आणि एका दंडाला जॉईंट नव्हता, त्याच्यामुळे मी सारखी टीप अशी मारून घेतली म्हणजे काढणार नाही, असा जॉईंट आलेला आहे म्हणून. तर बघा याला असं कॅनव्हास वापरून याला मी असा मटका गळा घेतलेला आहे, नॉट लटकन त्याचेच बनवून घेतलेलं आहे. तर बघा एकदम छान असं आता ती सकाळी येऊन म्हणजे मी सकाळी तुम्हाला दाखवत आहे की हे सकाळी उठल्याच्यानंतर हा शूट केलेला आहे मी, की ब्लाऊज हे रात्रीचं मी रेडी करून घेतलेलं आहे. तर बघा आता हे एक ब्लाऊज आहे हे पण मला रेडी करून लगेच द्यायचं आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही पण मी त्याच्या आदल्या दिवशी हे कट करून घेतले होते ते पण मी आता हे शिवून घेणार आहे. तर बघा हा सकाळी मी शूट केलेला आहे की त्याच्यानंतर मला आंघोळ वगैरे करायची होती, घर वगैरे पण झाडायचे होते. तर बघा हे कालचा माझा राडा असा संध्याकाळचा राडा असाच पडलेला होता. त्याच्यानंतर मी आधी हे शूट केलं आणि त्याच्यानंतर घरातलं झाडझूड वगैरे केली, त्याच्यानंतर आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर दुपारीने शिवून घेतले मी घरातलं आवरून झाल्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे. तर बघा हे पण मी असे लगेच रेडी करून घेतले दोन्ही ब्लाऊज. मी शूट वगैरे केला नाही की ब्लाऊज शिवायला घेतल्याच्या आधी. तर बघा हे शिवून मी लगेच रेडी करून घेतले दोन्ही ब्लाऊज व्यवस्थित रेडी शिवून झाल्याच्यानंतर याचीवाली इस्त्री वगैरे, कारण हे जे आहे याचवालं एकदम कापड गोळा वगैरे झालं होतं, याचवाली इस्त्री वगैरे करून हे ब्लाऊज एकदम रेडी करून घेतलं आणि याला कटोरीला बघा असा मी
अशी टीप मारून घेतलेली, कारण त्याचा टोक वगैरे दिसू नये म्हणून कस्टमर म्हटले इथं अशी टीप मारा, म्हणून मी दोन्ही ब्लाऊजला अशी कटोरीला अशी मध्येतून टीप मारलेली आहे. तर बघा एकदम ब्लाऊज असं फिनिशिंगमध्ये झालेलं आणि इस्त्री करूनच हे ब्लाऊज मी पूर्ण रेडी करून घेतलं. तर बघा हे संध्याकाळपर्यंत माझे हे ब्लाऊज रेडी झाले होते दोन्हीचे दोन्ही. तर बघा हा 2 दिवसाचा व्हिडिओ आहे माझावाला. तर एका दिवसात मी ते 3 ब्लाऊज शिवून आणि त्याच्यानंतर हे 2 ब्लाऊज शिवून घेतले. तर बघा आता पण खूप सारा असा राडा झालेला. तर बघा ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर असा राडा होतो. तर तुम्हाला आजचा लॉक माझा कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद.